तर मित्रांनो, डिजिटल सातबारा कसा काढायचा, तर अगदी 2 ते 4 मिनिटांमध्ये तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही डिजिटल सातबारा काढू शकणार आहे। त्यासाठी तुम्हाला कुठल्या नेट कॅफेमध्ये जाण्याची आवश्यकता पडणार नाही किंवा तुम्हाला सीएससी सेतू केंद्रावर जाण्याची आवश्यकता पडणार नाही। अगदी सोप्या पद्धतीने तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून डिजिटल सातबारा तुम्ही काढू शकणार आहे। त्याचबरोबर तुम्ही फेरफार सुद्धा काढू शकणार आहे, आटो सुद्धा तुम्ही काढू शकणार आहे। तर अगदी तुमच्या स्मार्टफोनच्या माध्यमातून हे सर्व कामं तुम्ही करू शकणार आहे। तर करायचं कसं, स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्या पद्धतीने तुम्ही सर्व कामे करू शकणार आहे। तर मित्रांनो, चला येऊया मोबाईलच्या स्क्रीनवरती। गुगल क्रोमला ओपन करायचं आहे आणि डिजिटल सातबारा हे तुम्हाला सर्च करायचं आहे आणि फर्स्ट लिंक यावरती क्लिक करायचं आहे। खाली स्क्रॉल करायचं आहे, बघा OTP बेस्ड लॉग इन आणि रेग्युलर लॉग इन। तर OTP बेस्ड लॉग इन या बटनवरती तुम्हाला टिक करायचं आहे। इथं तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला ॲड करायचा आहे आणि सेंड OTP या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आलेला OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर बघा तुम्हाला इथं जिल्हा निवडावा लागणार आहे, तालुका निवडावा लागणार आहे। बघा इथं तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे, त्यानंतर तुमचं गाव इथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर बघा अंकित सातबारा आणि अक्षरा सातबारा, तुम्हाला जो सातबारा डाउनलोड करायचा असेल, उतारा 8 जे काही तुम्हाला डाउनलोड करायचं असेल ते तुम्ही इथून करू शकता। त्यानंतर बघा सर्वे नंबर, इथं तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर बघा गट नंबर तुम्हाला निवडायचा आहे। परंतु तुम्हाला यामध्ये 15 रुपये पे करावं लागणार आहे। आता पे कसं करायचं आहे, तर बघा तुम्हाला इथं रिचार्ज अकाउंट, तर यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथं अमाऊंट सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला इथं 15 रुपये सिलेक्ट करायचं आहे। एका सातबाऱ्याला तुम्हाला 15 रुपये लागत असतो। तर त्यानंतर बघा SBI इथं तुम्हाला टिक करून पे नाव या बटनवरती क्लिक करायचं आहे। आय ॲक्सेप्ट यावरती टिक करायचं आहे, कन्फर्म यावरती टिक करायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे बघा आणि तुम्हाला बघा UPI यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर UPI QR यावरती क्लिक करायचं आहे आणि पे नाव यावरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता आलेलं QR हे तुम्हाला स्कॅन करायचं आहे, तर तुम्हाला 15 रुपये यामध्ये पे करावं लागणार आहे। त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट, तालुका आणि गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं फेरफार नंबर म्हणजे सर्वे नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि डाउनलोड या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या सातबारा, डिजिटल सातबारा तुम्ही डाउनलोड करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला कुठल्या नेट कॅफेमध्ये सुद्धा जाण्याची गरज पडणार नाही। तर अशा पद्धतीची माहिती, अशी शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती सर्वात अगोदर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।